शुभ्रा. हा वेळेवर खाईन, डबा सगळा संपवीन आणि तब्येतीची काळजी घेईन. करेक्ट. करेक्ट. ए आई, तू आजीची कॉपी केटस ना? लबाड मुलगा. चला आता निघूया. अरे हो, पण तुम्ही जाणार कसे? आज ड्रायव्हर आलेला नाहीये. का आला नाही? पण ड्रायव्हर काही सांगितलं नाही त्यांनी मला फोन करून कळवलं होतं त्याची तब्येत ठीक नाही म्हणून. आणि मलाही नेमकं ना लगेचच एका महत्त्वाच्या कामासाठी जायचंय, नाही तर मी आलो असतो तुला सोडायला. ठीक आहे बाबा, आम्ही रिक्षाने जातो. अगं रिक्षाने कशाला जातेस? तू जा ना गाडी घेऊन. किती छान गाडी चालवायचीस तू. हो, मला ड्रायव्हिंग यायचं आधी, पण बऱ्याच दिवसात चालवली नाहीये गाडी, त्यामुळे आता सवय गेलीये माझी. अगं होईल सवय. हे बघ, काही गोष्टी कशा असतात, एकदा माणूस शिकला ना की आयुष्यात कधीही ते विसरत नाही. तसं ड्रायव्हिंगचं आहे. येईल तुला. जा. आई, माझ्या खूप फ्रेंड्सच्या मॉम त्यांना गाडीने ड्रॉप करतात. तू पण ने ना मला गाडीत. माझ्या सगळ्या फ्रेंड्सला सांगेन की माझी आई खूप छान कार चालवते. बर, ठीक आहे. कधीतरी सुरुवात करायलाच हवी होती, तर आज करते. ये होई ना बा. मी आता तुला गाडीची किल्ली आणून देतो. अगं मस्त गाडी चालवता येते तुला, काही काळजी करू नकोस. हे घे. थँक्यू. आणि हे बघ, ही किल्ली नुसती गाडीची नाहीये, तर तुझ्या कॉन्फिडन्सची आहे. आता गाडी चालवताना असा विचार कर की त्या गाडीचं स्टेअरिंग तुझ्या हातात नाहीये, तर तुझ्या हातात तुझ्या आयुष्याचं स्टेअरिंग आहे आणि त्याचे सगळे कंट्रोल्स तुझ्याकडे आहेत. कोणी कितीही काही बोललं, काही केलं, तरी तुझा कॉन्फिडन्स लूज होऊ देऊ नकोस. एकदा का तुला गाडी चालवता आली ना की तुझा कॉन्फिडन्स तर वाढेलच, पण इतरांवर अवलंबून राहायची तुझी सवय सुटेल. ऑल द बेस्ट. थँक्यू आई. बाबा थँक्यू. निघायचं? हो. चला. सांभाळू ना. हो, नका काळजी करू. अनुराग, चल येतो. तू तशी बरी झालीच आहेस, पण तरी पण काळजी घ्यायची. गोळ्या औषधं वेळेवर घ्यायची. आराम प्रॉपर करायचा. अनुराग सॉरी. काल जे घडलं ते सॉरी. म्हणजे आजी, तू मला सॉरी म्हणू नकोस, कारण तू सॉरी म्हणण्याची गरज नाहीये. उलट मी तुला सॉरी म्हटलं पाहिजे. मी रागाच्या भरात तुला काल बरंच काही बोललो. एक्स्ट्रीमली सॉरी. तुझं हेतू चांगला आहे, मला कळतंय. तुला मला खुश बघायचंय म्हणून तू हे सगळं करत होतीस, हेही मला कळलंय. पण शुभ्राला त्रास झाला तर त्याचा त्रास मला होतो. त्यामुळे मी ठरवलंय आजी, तिच्या आसपास पण नाही राहायचं, दिसायचं पण नाही तिला. तिच्या आयुष्यात जर तिला मी नको असेल ना, तर यापुढे तसंच होईल. अनुराग, तू खूप चांगला मुलगा आहेस, खूप समजूतदार आहेस. मी ठरवलंय, मी आता माझ्या वस्तीत जाऊन राहणार आहे. इथे राहिलो ना तर परत मग शुभ्र आणि मी समोरासमोर येणार आणि मग परत सगळा त्रास, सगळ्यांनाच त्रास त्याचा. जाऊन राहतो मी तिकडे, तेच बरं असेल. येतो. अनुराग, पण तू इथे माझ्या सोबत असलास की मला बरं वाटतं. मलाही खूप बरं वाटतं. पण थांबवू नकोस आता. पण माझं पूर्ण लक्ष असणार आहे तुझ्यावर. बारीक लक्ष असणार आहे. एक केअरटेकर पण अपॉइंट करून ठेवली आहे मी. ती तुझी प्रॉपर काळजी घेईल. खाणं पिणं, गोळ्या औषधं, तू आराम करते की नाही, सगळ्यावर तिचं लक्ष असेल. आणि काळजी करू नकोस. काही जरी वाटलं तर मला एक फोन कर, मी ताबडतोब हजर होईल. ठीक आहे अनुराग, तुला जर का इतकाच त्रास होत असेल तर मी नाही थांबवणार तुला.
सो मी तुझ्यासाठी फास्ट केलाय आणि तसंही सो तू शुभ्राला सोडून देशील ना, तेव्हा आपणच लाईफ लॉंग सोबत असणार. इतका कसा रे तू बदलला सोहम? ज्या सोहमवर मी जीवापाड प्रेम केलं तू कधीच नसता वागला असा. असं काय करतोयस तो? मी तुला खूप मिस केलं. मी नाही राहू शकत आता तुझ्याशिवाय. मग मला एकच गोष्ट सांग, आपल्या इतक्या वर्षाच्या संसारात एकदाही तू माझ्यावर मनापासून प्रेमच केलं नाहीये. त्या दिवशी ओरडून ओरडून विचारत होतीस ना मला, माझं तुझ्यावर प्रेम आहे का? माझं तुझ्यावर प्रेम नाही. शुभ्रा, मी खरंच चुकलो मी. 1000 वेळा सांगत होतीस तू सुजानच्या दादाला लागू नको, पण नाही, चुकलोय मी. शुभ्रा, आई तुम्ही आलात? मला वाटलं तुम्ही आणि बाबा एकत्रच बाहेर गेला होतात. अगं नाही, मी दुसऱ्याच कामासाठी गेले होते. 1 मिनिट येतेस का इकडे? आले. बस ना. काय झालं आई? शुभ्रा, मी सोहमला भेटून येते. आई, पण का? अगं, तू तुझा मोबाईल आज घरी विसरून गेली होतीस आणि नेमका त्याच्यावरती सोहमचा फोन आला. हे बघ, फक्त जे काही घडलं ना ते मी तुला सांगतेय. आता त्याचा विचार करून तू मनाला त्रास करून घेऊ नकोस बाळा. पण तुला सांगू का शुभ्रा, आज सोहमला भेटल्यानंतर ना एक गोष्ट मला अतिशय प्रकर्षाने जाणवली. इट्स टाइम टू मूव्ह ऑन. तू आता आहे ना, मागचं सगळं सोडून देऊन पुढे गेलं पाहिजे शुभ्रा, कारण जीव गुंतवावं असं काही उरलंच नाहीये ना मागे. बघ, तुला तुझ्या आयुष्याला आकार द्यायचा आहे बाळा. मी आणि बाबा आहोतच तुझ्या बरोबर, पण आमच्या नंतर काय शुभ्रा? आई काय बोलतोय? प्लीज प्लीज हे सोडून तुम्ही काही बोला. मला दोघंही हवे आहात आई. अगं हो बाळा, पण थोडा प्रॅक्टिकली विचार नको का करायला? हे बघ शुभ्रा, माझी खात्री आहे की शुभमला वाढवायला तू एकटी सक्षम आहेस, त्याच्याबद्दल मला अजिबात शंका नाहीये. पण अगं, आता तू तरुण आहेस म्हणून तुला काही वाटत नाहीये, पण जसजसं वय वाढत जातं ना, तसतसा एकटेपणा जाणवायला लागतो शुभ्रा. आता शुभम लहान आहे म्हणून तुझ्या अवतीभोवती असतो, आई आई करत तुझ्या मागे पुढे असतो. तुझा अख्खा दिवस त्याच्या गोष्टी करण्यात कसा निघून जातो तुझं तुलाच कळत नाही. पण शुभ्रा, शुभम जसा मोठा होत जाईल ना, तसं त्याचं असं स्वतःचं एक विश्व निर्माण होईल, मग तो त्याच्यातच रमेल. तेव्हा काय करणार आहेस तू सांग मला? अगं, तुला साथ देणार, तुझी सोबत करणार, तुझं हक्काचं कोणीतरी हवं की नको? गेले या सगळ्यात ना. आपण आपल्याच मनाची समजूत घालत असतो की काय हरकत आहे, मी एकटी येतं, काही बिघडत नाही, मी करू शकते सगळं मॅनेज. पण नीट विचार केला ना शुभ्रा, आपल्याला माहिती असतं, कुठेतरी खोलवर जाणीव असते की हे खरं नाहीये. अगं, मी किती नशीबवान आहे शुभ्रा की मला या वयात सुद्धा तुझ्या बाबांची साथ लाभली. तशीच साथ तुला एखाद्या चांगल्या माणसाची मिळत असेल तर काय हरकत आहे? अगं, मी जे भोगलं ना ते तुझ्या वाट्याला येऊ नये असं मला वाटतं ग शुभ्रा. म्हणून मी पुन्हा पुन्हा तुला ह्या गोष्टी सांगत असते. प्लीज रागवू नकोस शुभ्रा माझ्यावर. अहो, काय बोलताय? रागवीन का मी तुमच्यावर? मला कळत नाहीये का तुम्हाला आणि बाबांना माझी किती काळजी येते? फक्त आई, मला हे कळत नाहीये की मी आता नक्की काय स्टँड घेऊ. कारण एकीकडे अनुराग आहे, ज्याचं आणि माझं काहीही नातं नाहीये, पण तरी सुद्धा त्याने माझी इतकी मदत केली आहे. आणि दुसरीकडे सोहम,
ज्याचं आणि माझं इतकं जवळचं नातं असताना फक्त आणि फक्त गैरफायदा घेतला त्यानं माझा. पण हे असलं तरी आई, मी ही गोष्ट कशी विसरू की तो माझ्या बबलूचा बाबा आहे. तुम्हीच मला सांगा, कशी विसरू मी? हो शुभ्रा, शुभ्रा बाळा, मी अगदी समजू शकते तुझ्या मनाची घालमेल. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तू शुभमचा, स्वतःचा, तुमच्या दोघांच्या भविष्याचा अगदी नीट विचार कर आणि मग निर्णय घे. पण जो काही निर्णय घेशील ना, तो कुठल्या दडपणाखाली येऊन घेऊ नकोस. हा, मोकळेपणाने घे. ठीक आहे बाळा? नको काळजी करूस, होईल सगळं ठीक. चल, मी आता फ्रेश होऊन येते. मग तुझे बाबा आले ना की आपण जेवायला बसू. हं? आणि तो मुलगा खूप चांगला होता. तो सगळ्यांना हेल्प करायचा. म्हणून जे मोठे लोक होते ना, ते त्याला कायम आशीर्वाद द्यायचे. आणि मग तो कुठच्याही प्रॉब्लेम मधनं पटकन बाहेर यायचा. बबडू, असं आपण चांगलं वागलं, सगळ्यांची हेल्प केली ना, मग आपण असेच प्रॉब्लेम मधनं बाहेर येतो. सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. मग तू चांगलं वागशील ना? हो आई. चल, झोपायचं आता बाळा. आई, अनुराग ना याच स्टोरीतला बॉय सारखा चांगला वागतो, सगळ्यांची हेल्प करतो, हो ना? अनुराग खूप चांगला आहे. चला झोपा. गुड बॉयज ना, डोळे बंद कर. गुड नाईट. गुड नाईट बाळा. काय झालं? झोप नाही लागत आहे का बाळा? आई, तुझ्या मधलं आणि अनुराग मधलं भांडण झालंय का? जसं डॅडा सोडून गेला तसं माझा अनुराग पण मला सोडून जाणार आहे का? नाही रे बाळा, अनुराग फ्रेंड आहे की नाही तुझा, मग तो तुला कधीच सोडून नाही जाणार. ओके? हो नक्की. झोप बाळा आता. चल. डोळे बंद कर. सोहम, काय झालं? तुझी अवस्था अशी काय झाली? तुला बरं आहे ना? सोहम, तुला ताप आहे? काय झालंय? एक मिनिट. तू चल सोहम चल. प्रसाद घेऊन. शुभ्रा, हाय. अगं आपल्या नवीन प्रोजेक्ट मध्ये जे कामगार आहेत त्यांची डिटेल्स असलेली फाईल तयार आहे का? हो आहे. मला जर देतेस प्लीज. देते. अगं इथेच होती का फाईल? मग सांगायचंच ना मला, मी घेतली असती. नाही आई, 2-3 आहेत. थांबा मी देते. हा ठीक आहे. ज्या लोकांना आता आपण कंपनीमध्ये रिक्रूट करणार आहोत, ही ती लिस्ट आहे. यात सगळ्यांची नावं आहेत, त्यांचे क्वालिफिकेशन आणि त्यांचे स्किल्स पण मेन्शन केलेले आहेत. प्रोजेक्ट तुम्ही बघता आहात, सो योग्य तो निर्णय तुम्ही घेणं अपेक्षित आहे. आम्हाला पूर्ण समाधान आहे की प्रोजेक्ट एक खूप योग्य व्यक्ती लीड करतो. मी फ्रेश होऊन आलो. स्वच्छ केलेस ना अंघोळ? क्रिकेट खेळल्यावर खूप घाम येतो तुला. हो, आता मी एकदम क्लीन आहे. ओके, गुड बॉय माझा. बस इकडे. मी तुला दूध आणते. बस इथे. ओके. शहाणा झालास तो बबडू. थँक्यू. घे बा. फिनिश करा. गरम गरम उपमा आणलाय सगळ्यांसाठी.
सुंदर झालाय, सुंदर. शुभ्रा, ती मेहतांची मीटिंग किती वाजता आहे ग आज? शुभ्रा. हा आई, नाश्ता रेडी आहे. मी उपमा डब्यात भरलाय, मी ऑफिसलाच खाईन. अगं ते नाही, मी म्हटलं मेहतांची मीटिंग किती वाजता आहे? सॉरी, आज 12 वाजता आहे दुपारी. हो का? मग एक काम करशील का, तुमचं मीटिंग मध्ये जे काही डिस्कशन होईल ना त्यातले पॉइंट्स जरा मला तू SMS कर. चालेल, ठीक आहे, मी करते. झालं का? हो, मला बास. काय हे बबलू. बरं चल, उशीर होतोय आपल्याला. ये. बाय. बाजू. अरे अरे ए, शुभम, डबा राहिला. इकडे 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 इकडे. सगळा संपायचा बाळा. बाय राजा. हळू हळू. सोहम, सोहम, हळू सोहम. हळू. हा, पायरी आहे, पायरी. हळू हळू हळू. बरं वाटतंय तुला? मला सोहम रस्त्यात भेटला. त्याची अवस्था खूपच खराब आहे. अंगात ताप आहे त्याच्या, आणि आय थिंक त्याने सकाळपासून काही खाल्लं पण नाहीये. अशा अवस्थेत त्याला तिथे सोडणं मला योग्य वाटलं नाही. मॅम सॉरी, मी सोहमला डिरेक्टली इकडे घेऊन आलो, पण काय करावं मला कळलं नाही. मला हेच योग्य वाटलं, सो मी त्याला इथे आणलंय. मला माहिती आहे, या संपूर्ण घराचा मी गुन्हेगार आहे. मी जे काही केलंय ते माफी मागण्याच्या लायकीचं सुद्धा नाहीये. तरी मला तुमच्या सगळ्यांची मनापासून माफी मागायची. या घरात जेव्हा मी होतो तेव्हा मला या घरात खूप घुसमटल्यासारखं व्हायचं. कुठल्याही माणसाची माझी काहीही अटॅचमेंट नव्हती, पण आता घरातून लांब गेल्यानंतर मला या घराची किंमत कळली. मला आतापर्यंत खरंच असं वाटत होतं की पैसा म्हणजेच सगळं काही आहे, पण पैशाने फक्त वस्तू विकत घेता येतात, आनंद विकत घेता येत नाही हे कळलं मला. आणि माझ्या स्वार्थासाठी ही तुमच्यासारखी सगळी जीवाला जीव देणारी माणसं तोडून टाकली. शुभम, बबडू, हे ना रे बाळा, माझ्या जवळ आहे प्लीज. दादा. बबडू, तू तरी माफ करशील का रे मला बाळा? सॉरी रे, खरंच सॉरी. किती गुड बॉय आहेस ना, पण तुझा डॅडा बॅड बॉय आहे ना एकदम. नाही दादा. हो बाळा, तू ना बाळा खूप इनोसंट आहेस, लहान आहेस, त्यामुळे तुला गोष्टी कळल्या नसतील अजून. मी आतापर्यंत तुला जे काही शिकवलं ना बबडू, सगळं चुकीचं शिकवलं. खूप खूप चुकीचे संस्कार केले तुझ्यावर.
आतापर्यंत मी जे काही सांगत होतो ते सगळं विसरून जा बाळा. यापुढे असं नाही वागणार ना, प्रॉमिस. दादा तू आराम कर, तुला बरं नाहीये ना. हो सोहम, आराम कर. मी निघतो. बाय बाय शुभम. बाय फ्रेंड. चला सोहम, काळजी घे. अनुराग, थँक्यू. तू माझ्यासाठी जे काही केलंयस ते, त्याच्यासाठी थँक्यू हा सुद्धा खूप छोटा शब्द आहे. काही कारण नसताना मी तुझ्याशी वाईट वागत राहिलो. खरं तर मी कोणाशीच चांगला वागलो नाहीये. माझ्या जवळच्या प्रत्येक माणसाला मी हर्ट केलंय ह्याची जाणीव झालीये मला, पण तुझ्याशी वाईट वागण्याचं काहीच कारण नव्हतं. सॉरी, खरंच सॉरी. दॅट्स ओके, परफेक्टली फाईन. तू लवकर बरा हो, काळजी. नाही नाही, मला बोलू दे प्लीज. अनुराग, या घरात राहून सुद्धा, या घरातला मुलगा असून सुद्धा मुलाचं कुठलंही कर्तव्य मी पार पाडलेलं नाही. या घरातल्या लोकांना फक्त आणि फक्त त्रासच दिलाय मी. तुझं कुठलंही नातं नसताना तू या घरातल्या प्रत्येक माणसाला छान सांभाळून घेतलंस. मी इथे नसताना प्रत्येकाची काळजी घेतलीस, प्रत्येकाला आधार दिलास, आणि तुझा मात्र मी प्रत्येक वेळेला अपमान करत राहिलो. त्याबद्दल खरंच सॉरी. पण माझ्या कुटुंबासाठी तू जे काही केलंयस ना, त्यासाठी मी तुझे आभार कसे मानू मला खरंच कळत नाही. सोहम, तुला खरंच आभार मानायचे असतील, मला थँक्यू म्हणायचं असेल तर एकच फक्त कर माझ्यासाठी. या छान कुटुंबाची छान काळजी घे. खूप लकी आहेस तू. तुला इतकी चांगली माणसं मिळाली आहेत. सगळे तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करतात. त्या सगळ्यांची काळजी घे. तुझ्याकडून अनेक जण दुखावले गेलेले आहेत. ते दुःख हील कर. आणि जो फॅमिलीपेक्षा इम्पॉर्टंट काहीच नसतं या जगात, हे नेहमी लक्षात ठेव. बघ, तुझ्या येण्याने शुभम किती खुश आहे. त्याचा डॅडा परत आलाय, किती छान वाटते त्याला. सिक्युअर फील करतोय तो. हे सिक्युअर फिलिंग सगळ्यांना देतो. शुभ्राला जप, काळजी घे तिची. शुभ्राला कदाचित हेच हवंय बहुतेक. शुभ्रा आणि तू एकत्र आलात परत तर मला आनंदच होईल. सोहम, लिंबू सरबत पी, बरं वाटेल. मी पाजून ना दादाला. थँक्यू. चल सोहम, येतो मी. बाय बाय शुभम. बाय फ्रेंड. बाय. अनुराग, थांब. ही बॅग घेऊन कुठे निघालायस तू? शहर सोडून चाललोय मी शुभ्रा. मी सांगणार नव्हतो खरं तर, असंच निघून जाणार होतो. पण हे सगळं घडलं त्यामुळे मला इकडे यावं लागलं आणि आता सांगावं लागतं की सॉरी सगळ्याच गोष्टींसाठी. आपल्यात खूप चांगली मैत्री होती, पण माझ्या मनात आणि आपल्यातलं सगळं स्पॉइल झालं. सॉरी त्याबद्दल. मी इथे राहिलो ना तर त्रास होईल तुला आणि मला, म्हणजे तुला जास्त. सतत तुझ्या समोर येत राहील. आसावरी मॅम सर मला इथे बोलवतील, आपलं भेटणं होईल, मग एकमेकांना अवॉइड करणं, खोटं वागणं, या सगळ्या गोष्टींमुळे खूप त्रास तुला होईल. आणि तुला त्रास झाला तर तुम्हाला चालणार नाही.
त्यामुळे मी इथून गेलेलोच बरा. सो मी निघत होतो. पण जाताना मला छान वाटतंय. हॅपी फॉर यू. तुला नेहमीच तुझी फॅमिली खूप महत्वाची होती आणि तू फॅमिलीसाठी खरंच खूप केलंस, खूप सॅक्रिफाईस केलंस. बघितलंय मी डोळ्यांनी. एक कम्प्लीट आणि छान फॅमिलीची आता पूर्ण होऊ शकतं स्वप्न. सोहम परत आलाय आणि एकंदर असं जाणवतंय की त्याला सगळ्या गोष्टींचं रिअलायझेशन प्रॉपर झालंय. तुझं असंही त्याच्यावर प्रेम होतं, पण तो हे सगळं वागला म्हणून तुझ्या आयुष्यातून तू त्याला वगळून टाकलं होतंस. पण सुधरेल तो आता. तो डिझर्व करतो सेकंड चान्स. सुधरेल. शुभमचं पण त्याला डॅडा हवा होता. त्याचा डॅडा फायनली परत आला. त्याला तर कोणी चिडवणार नाही डॅडावरून, कोणी त्याला त्रास देणार नाही. डॅडा त्याला आधीसारखेच क्रिकेटचे लेसन्स पुढे. सो सगळं चांगलं होतं. त्यासाठी तू थांबलीस. शेवटी तुझ्या कष्टाला फळ मिळालं. फॅमिली कंप्लीट झाली. सो हॅपी फॉर यू. सगळ्यांना सांभाळशीलच तू, सगळ्यांची काळजी घेशीलच तू. पण या सगळ्या गडबडीत स्वतःला पण सांभाळ. तुझी पण काळजी घे. हे काय करताय तुम्ही? सोहमसाठी सूप बनवतोय. असावरी तुला असं वाटेल कदाचित की मी असं का बोलतोय किंवा तुला माझं म्हणणं पटणार नाही, पण मला असं वाटतंय की आपण सोहमवर विश्वास ठेवायला हवा. अहो, मी काय माणसं ओळखण्यात एक्सपर्ट आहे असं मला म्हणायचं नाहीये, पण सोहम आपल्याला सगळ्यांना जेव्हा फसवत होता ना तेव्हा मला ते कळत होतं. आणि आज त्याच्या डोळ्यातला पश्चात्तापही मला दिसतोय. सोहमला जर पश्चात्ताप झाला असेल ना तर माझ्या इतका आनंद दुसऱ्या कोणालाच होणार नाही. पण अजूनही त्याच्यावरती विश्वास ठेवायला माझं मन धसावत नाहीये. हे बघ असावरी, सोहम जेव्हा आपल्याला फसवत होता तेव्हा आपण त्याच्यावर विश्वास दाखवून चूक केली. पण आता तो जर खरंच सुधारला असेल तर आपण त्याच्यावर अविश्वास दाखवणे चूकच करू ना. तुम्ही म्हणताय ते मला पटत नाही असं नाही हो, पण शुभ्राची काळजी वाटते. आता पुन्हा तिच्या वाट्याला दुःख नको यायला. पुन्हा जर तिला सोहमचा वाईट अनुभव आला ना तर ती मुलगी अक्षरशः कोलमडून पडेल. मग तिला आपण दोघंही सावरू नाही शकणार. मला तुझी काळजी कळते असावी. शुभ्राची काळजी मलाही आहेच. माझी मुलगी आहे ती, माहितीये तुला. शुभ्रा आणि सोहम जे काय झालं तेव्हा प्रत्येक वेळी मी सोहमच्या विरुद्ध आणि शुभ्राच्या बाजूने उभा राहायला माहितीये तुला. मी कधीही सोहमला विरोधासाठी विरोध केला नाही. तू जेव्हा त्याला घराबाहेर काढलंस तेव्हा मी तुझ्या बाजूने उभं राहिलो, कारण तुझे काय केलंस ते मला पटत होतं. पण आता जर त्याला आपलं कुटुंबाचं महत्व पटलंय असं वाटत असेल तर आपण त्याच्या हेतूबद्दल शंका काय घ्यायची. पण ह्या झाल्या भावनिक गोष्टी, आपण त्या बाजूला ठेवूया. प्रॅक्टिकली विचार करूया. जर सोहमला आपल्याला फसवायचं होतं किंवा आपला फायदा घ्यायचा होता तर 40% शेअर्स जे त्याच्या नावावर आहेत ते त्यांनी कधीच काढून घेतले असते. तसं त्यांनी नाही केलं. पण यातही त्याचं काही प्लॅनिंग असेल तर, म्हणजे हे असंच काहीतरी करून तो आपल्याला फसवत आलाय ना. एकदा दुधाने तोंड पोळलं की माणूस ताक सुद्धा फुंकून पितो ना, तसं झालंय तुझं. पण तुझं चुकतंय असं म्हणत नाहीये. मी काय म्हणतो, आधी तू त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकायची, सगळ्या कामांची जबाबदारी सोपवून द्यायची. तसं आपण नको करूया ना. आधी आपण बघूया तो कसं करतोय, काय करतोय. आपल्याला कळेल तो खरं वागतोय का खोटं वागतोय. माझं मन मला असं सांगतंय असावरी की यावेळी पहिल्यांदा तो पैशासाठी नाही तर त्याच्या माणसांसाठी, नात्यांसाठी परत आलाय. नाही, तुला कदाचित माझं म्हणणं पटलं नाही, पण एवढं तरी पटतंय ना की आपण जे काही केलं, सोहमला आपल्यापासून दूर केलं, या घरापासून दूर केलं, ते शुभ्राच्या आनंदासाठी, शुभ्राला सुखात ठेवण्यासाठी. आणि तो जर खरंच सुधारला असेल आणि जर का शुभ्राचा आनंद सोहम बरोबर राहण्यातच असेल तर आपण त्याला एक संधी द्यायला काय हरकत आहे. बरं, प्रश्न फक्त शुभ्राचा नाही आहे ना, शुभमचाही आहे. त्यालाही त्याचा डॅडा परत मिळणार आहे. शुभ्राही त्याची वाट बघते. तर तिच्या कुटुंबाला, तुझ्या मुलाला एक शेवटची संधी नाही देऊ शकत आपण. अनुराग, आता मी तुला कुठेच जाऊ देणार नाही.
वेळी आहेस का? मीच जाणार नाही आता कुठे. किती प्रयत्न कर, मी या सोडण्यासाठी धरलेलाच नाही. मी साथ मी आयुष्यभर सोडणार नाही. शेवटपर्यंत, माझ्या शेवटपर्यंत मी तुझ्या बरोबर कायम आहे. फक्त एक प्रॉब्लेम आहे. काय? तू सांग मला काय प्रॉब्लेम. तुझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीच मी आलोय तुझ्या आयुष्यात. तो प्लीज सांग, मी प्रॉब्लेम सॉल्व्ह कर. अनुराग, बाकी सगळ्यांचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे आई, बाबा, लीना आजी सगळे आनंदितच होते आपला हा डिसिजन ऐकून. पण मला काळजी वाटते ती बबडू कसा रिॲक्ट होईल याची. तू त्याला खूप आवडतोस रे, खरंच खूप आवडतोस. मित्र म्हणून खूप आवडतोस त्याला. आपलं हे नातं कसं एक्सेप्ट करेल हे मला कळत नाही अजून. आणि इतक्यात त्याला हे सगळं सांगायला मन तयार नाही होते. तुझं बरोबर आहे, हे मी अगदी समजू शकतो. बबडूने त्याच्या लहान वयात नको त्या गोष्टी बघितल्या. खूप धक्के त्यांनी ऑलरेडी फसवले. त्यामुळे ही गोष्ट तो कशी ऍक्सेप्ट करेल, बरोबर आहे तुझं. पण म्हणून शुभ्र, बबडूला हे कधी सांगायचं, कसं सांगायचं, त्याच्याकडे मी तुझ्यावर सोपवतो. माझ्याकडून कुठलाही फोर्स आणि कंपल्शन नाहीये. हा निर्णय तू घे. आणि तुझी आणि त्याची स्पेस आहे. तुमच्या दोघांचा एक विश्व आहे, त्यात मला ढवळाढवळ नाही करायची. तुमचं बॉन्डिंग वेगळं आहे. त्याला कसं हँडल कर, त्याला कसं सांगायचं, हा निर्णय तू घे. एक आई म्हणून तूच ते करू शकते. त्याच्यात मी येणार नाही, डोकं घालणार नाही. आणि तो मला खूप आवडतो. मी त्याचा काय मित्र म्हणून असणारच आहे. त्यामुळे तुझं माझं नातं आहे म्हणून त्याने मला लगेच डॅडा म्हणून स्वीकारावं माझी अपेक्षा मी नाही करत आहे. त्याने त्याचा वेळ घ्यावा. तो वेळ द्यायला मी तयार आहे. त्याच्यावर मी प्रेम करतच राहणार आहे. आणि हे सत्य मी कधी विसरणार नाही की सोहम त्याचा खरा डॅड. तो त्याबद्दल मला कुठलाही प्रॉब्लेम नाही. मला तुझी हीच गोष्ट सगळ्यात आवडते. सॉर्टेड आहेस ना तू अंदा. कॉन्फिडन्स नसलेली शुभ्रा ते आता कॉन्फिडेंट शुभ्रा. हा प्रवास पाहिलाच माझा. आणि अनुराग, मला तो कॉन्फिडन्स यापुढे नाही गमवायचा. मला ही नवी शुभ्रा कुठे हरवून जाऊ द्यायची नाहीये. तू तुझं आयुष्य संपायला निघाली होतीस. मी तुला हात धरून मागे खेचले होते. त्या दिवसापासून ते आजपर्यंतचा सगळा प्रवास माझ्या समोर घडलाय शुभ्रा. तुझा या प्रवासात काय काय अडथळे आले, कसे कसे टर्न होते, ते तू कसे पार केले, ते सगळं मी बघितलं. आणि मला खूप अभिमान वाटतो तुझा. तुझ्या जागी दुसरी कुठली मुलगी असती ना, ती कधीच संपली असती, उठू शकली नसती परत आयुष्यामध्ये. त्याने गिव्हअप केलं असतं. पण तू ते सगळे अडथळे पार करत, कुठल्या एक्सक्यूज न देता, स्वतःला न हरवता तू स्ट्रॉंग उभी राहिलीस. इतकी स्ट्रॉंग की तो तर मला खूप मोठी वाटते. खूप छान वाटतंय शुभ्राला बघून. आय एम सो प्राऊड ऑफ यू. म्हणजे स्ट्रॉंग, कॉन्फिडंट, आत्मविश्वासाने भरलेली शुभ्रा ना, अशीच मला तुला आयुष्यभर बघायचं. इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त मोठं झालेलं तुला बघायचं. फ्लाय हाय. फार बरं वाटत तुला असं उंच उडताना बघत माझी असली तर. त्यामुळे मला असं स्वतःला कधीच वागायचं नाही की जेणेकरून मी तुझ्या आयुष्यामध्ये कुठला अडथळा निर्माण करेल. तू खूप पुढे जा, खूप मोठी. मी कायम तुझ्या बरोबर असेल, तरी साथ द्यायला. नको ना बोलू. मी काय वाईट बोललो आता? असं बोलायला लागलास की मी पुन्हा प्रेमात पडते नव्यानं तुझ्या. मग तर चांगलं आहे की, ते तर मला हवंय. तू रोज माझ्या प्रेमात जास्त जास्त पडावं, तेच तर मला. आता मला एक प्रॉब्लेम आहे. काय झालं अनुरा? सिरियसली तिथे उभं राहून पाय दुखायला लागले. शुभ्रा, तू? अरे अनुराग, सकाळी तू निघून गेलास तेव्हा ही आलेली तुला शोधत. मी तिला सांग. तू आणि शुभ्रा? शुभ्रा आणि तू?
तिनेच मला थांबवलं आणि एवढंच नाही, तिचं माझ्यावरचं प्रेमही तिने कबूल केलंय. अनुराग, आज मी इतकी खुश आहे. शुभ्रा, तुला काय सांगू मी, मला इतका आनंद झालाय. इतकं सगळं घडत होतं ना, तरी माझं मन मला सांगत होतं की तुमची साथ इथेच नाही संपणार. यू आर मेड फॉर इच अदर. तुम्ही दोघं नक्की एकत्र येणार. शुभ्रा, हा माझा अनुराग आहे ना, वेडा आहे अगदी. आजी, हो, आणि तुझ्यासारख्या वेड्या मुलाला सांभाळायला शुभ्रासारखी शहाणी मुलगीच पाहिजे. शुभ्रा, हा अनुराग आहे ना, सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. इमोशनल आहे, मनातलं कधी सांगणार नाही नीट धड. पण माझी खात्री आहे शुभ्रा, तो तुला खूप आनंदात ठेवेल. तुम्हाला दोघांना एकत्र पाहून मला इतका आनंद झालाय ना आज, खरं सांगते. थांबा, आलेच. हे घ्या, तोंड गोड करा. आधी शुभ्रा. आणि काय रे अनुराग, मी तुला इतक्या वेळा सांगितलं नको जाऊस नको जाऊस, थांब, पण माझं नाही ऐकलं. आणि शुभ्राने एकदा सांगितल्यावर लगेच थांबलास. जाऊ दे ना आजी, आता ते कसं आहे, जायचं कारण पण तीच होती ना. तिनेच थांब सांगितल्यावर मग कारणच उरलं नाही जायचं. पण आता जसं तू तिचं ऐकलंयस ना, तसं कायम आयुष्यभर ऐकायचं. हा हा हो. शुभ्रा, आता या माझ्या अनुरागला तूच सांभाळ. सगळं टेन्शन संपलं, मोकळी झाले मी आता. आजी, तुम्ही अभिजित आसावरीला सांगितलं की नाही अजून? आणि मला खरंच खूप बरं वाटतंय. किती दिवसांनी आज आपण असे छान गप्पा मारत बसलोय. अहो अहो, आत या ना. अरे काय करतोस सोहम, असं नको रे करूस. नाही सर, मला प्लीज बोलू दे. जे काय मनात येते ना ते प्लीज बोलू दे मला. सर, मी तुम्हाला वडील म्हणून कधीच ऍक्सेप्ट करू शकलो नाही. मी तुमचा फक्त आणि फक्त राग केला, कारण मला नेहमी वाटायचं की तुम्ही माझ्या आईच्या आयुष्यात आलात आणि माझी आई माझ्यापासून दूर गेली. पण मला हे कळलं नाही कधीच, तुम्ही माझ्या आईच्या आयुष्यात आलात आणि आईच्या आयुष्यात आनंद आणलात. मी तुम्हाला या कुटुंबाचा भाग कधीच समजलो नाही, पण मला आज कळतंय सर, तुम्ही आहात म्हणून हे कुटुंब आहे. तुम्ही आहात म्हणून हे कुटुंब बांधलं गेलंय. आजोबांनंतर तर चांगलं कोणी सांभाळलं असेल हे कुटुंब तर ते तुम्ही सांभाळलं. तुम्ही वडीलकीच्या नात्याने मला नेहमी ओरडत आला, पण मला नेहमी असं वाटत आलं की तुम्हाला काय अधिकार आहे मला ओरडण्याचा. तुम्ही इतकं प्रेम दिलं, मैत्री करण्याचा प्रयत्न केलात, पण मला कधीच कळली नाही ही गोष्ट. सॉरी सर. मी तुम्हाला वडील म्हणून ऍक्सेप्ट करू शकलो नसलो तरी सुद्धा एक विचारू तुम्हाला आज, तुम्ही मला मुलगा म्हणा, बाबा म्हणू तुम्हाला. सो मला माहिती आहे तू मला कधीच तुझा बाप मानत नाहीस, पण मी मात्र तुला कायम माझा मुलगाच मानत आलो.
ये त्या बापाला एकदा कडकडून मिठी मार.